भरलेलं कारलं कसं करायचं आणि त्याचा मसाला कसा बनवायचा याची एकदम सोपी आणि घरगुती पद्धत दाखवणार आहे। त्याच्यासाठी हे सर्व मी साहित्य घेतले ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करते। त्याच्यासाठी ही पाव किलो अशा कलरची हिरवी छानपैकी ही सगळी स्वच्छ कारली धुवून घेतली आहे आणि ती ड्राय पण करून घेतली आहे। ओके, ते आता आपण त्याचे मध्ये कट करून 2 पीस करायचे आणि त्यातल्या बिया काढून नंतर हा मसाला सर्व त्याच्यात आपल्याला करायचा आहे। तर त्याच्यासाठी आता आपण साहित्य पाहूया। 1 वाटी मी कांदा घेतला आहे, अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे, इथे काळा मसाला थोडा आणि लाल तिखट घेतला आहे, इथे धना पावडर घेतली आहे, इथे गरम मसाला घेतला आहे, इथे आलं लसूण आणि जिरं असं अर्ध कच्च मी वाटून घेतलं आहे। पूर्ण बारीक पावडर करायची नाही आहे आपल्याला। इथे मी शेंगदाण्याचा कूट पाऊण वाटी घेतलेला आहे, इथे 2 टेबलस्पून मी बेसन घेतलं आहे आणि इथे मालवणी मसाला 1 टेबलस्पून, अर्धा स्पून हळद आणि अर्धा स्पून आमचूर पावडर हे याच्यासाठी सर्व साहित्य घेतलेले आहे। आता आपण याचा मसाला तयार करूया आणि आपण ही जी कारली आहेत ही मध्ये अशी कट करायची, अशी मध्ये कट करायची कारली। ओके, पहा स्वच्छ कारली धुवून ड्राय करून घेतली आहे। ओके, ही मध्येच कट करायची। अशा प्रकारे सर्व कारली आपण मध्ये कट करून घेणार आणि ह्याच्यातल्या बिया आपण अशा पहा कशा आपण बिया चमच्याने काढणार। हे पहा किती छान प्रकारे सर्व बिया आपलं कारलं न तुटता आलेले आहेत। ओके, अशा प्रकारे सर्व बिया आपण या कारल्याच्या आपण काढून घेणार आहोत आणि सर्व कारल्याच्या बिया काढून झाल्यानंतर मी इथे ह्या पातेल्यामध्ये गरम पाणी उकळत ठेवलं आहे, त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये हे एक कारलं 15 ते 20 मिनिटं अर्ध कच्च म्हणजे 70 ते 80% मी ते शिजवून घेणार आहे। हे पहा अशा प्रकारे कारलं मी 10 ते 20 मिनिटं 70 ते 80% मी शिजवून घेणार आहे। नंतर स्वच्छ धुवून गाळून आपण त्याच्यात मसाला भरणार आहोत। हे उकळेपर्यंत 10 ते 15 मिनिटापर्यंत मी त्याचा आता मसाला तयार करून घेणार आहे। चला आता आपण याचा मसाला बनवायला घेऊया। एक पातेल कढई मी ठेवली आहे, त्याच्यामध्ये आता मी तेल टाकणार आहे। त्याच्यामध्ये हा कढीपत्ता आहे तो हाताने असा चुरडून तेलावर टाकायचा। ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकायचा आहे। आपल्याला हा कांदा करपवायचा नाही आहे, अर्धा कच्चा आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। ओके, याला थोडं जास्त तेल लागतं, पण तुम्हाला कमी जर तेल वापरायचं असेल तर तुम्ही कमी पण तेलाचा वापर करू शकता। त्याच्यानंतर मी हे जिरं लसूण आणि आलं हे अर्ध कच्चं वाटलं आहे ते पण मी ह्याच्यात टाकणार आहे। ते कसं त्याच्या तेलामध्ये ते भाजून निघतं, मग त्याचा वास वगैरे आपल्याला खाताना येत नाही। हा पहा आपला मसाला इथे तयार झालेला आहे आणि इथे पहा कारली पण आपली 70 ते 80% शिजलेली आहे। ती आता स्वच्छ गाळून त्याच्यामध्ये हा मसाला मी आता भरणार आहे आणि त्याची छानपैकी भाजी आता बनवणार आहे। 70 ते 80% शिजवून घेतला आहे। आता याच्यात हा मसाला भरून आपण आता ते कारलं शिजवणार आहोत 20% बॅलन्स। हे पहा अशा प्रकारे
मसाल्याचं स्टफिंग मी याच्यामध्ये भरलेलं आहे. हे पहा, हे पहा, हे पहा. आता हे एक एक आपण आता हे तेलामध्ये सोडणार आहोत. हे पहा. बघा, अशा प्रकारे मंद आचेवर त्याला 5 ते 10 मिनिटं आपण वाफेवर शिजवणार आहोत. आणि जो उरलेला थोडा मसाला आहे तो पण आता मी ह्याच्यावर असा शिवरणार आहे. अशा प्रकारे आता 5 ते 10 मिनिटं त्याला मंद आचेवर झाकण लावून मी आता ठेवणार आहे. हे पहा मंडळी, अशा प्रकारे आपली भरलेली कारल्याची भाजी तयार झालेली आहे. ही आपण भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा भाताला तोंडी लावायला पण आपण ही खाऊ शकता. घरगुती चव, सोपी कृती आणि प्रत्येक रेसिपीची सविस्तर माहिती देण्याचा हा माझा प्रयत्न आहे. जर तुम्हाला माझा रेसिपी आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा. मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि अशाच नवीन स्वादिष्ट रेसिपीसाठी प्रेरणास किचन चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.